राज्यात सन 2047 पर्यंत प्रवासी व माल वाहतुकीकरता सलग संपर्क जाळे निर्माण करण्यासाठी 1200 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग तसेच 6000 किलोमीटरपेक्षा जास्त द्रुतगती मार्ग विकसित करण्याचे नियोजन आहे। मुंबई, पुणे व नागपूर शहरामध्ये एकूण 490 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यापैकी 173 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत। तसेच आगामी वर्षात 50 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्याचे नियोजन आहे। सन 2029 पर्यंत आणखी 165 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका या सुरू करण्यात येणार आहेत। वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई मेट्रो मार्गिका 11 हा 23,487 कोटी रुपये किमतीचा पूर्णतः भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरीय स्थानक व वांद्रे टर्मिनस पर्यंत करण्याचे नियोजन आहे। मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा मुंबई मेट्रो मार्ग 8 हा 22,862 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे। तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो मार्ग 2 या 5,575 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल।